एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. जे पण या चॅनलला नवीन आहेत, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव आहे फरहीन शेख आणि मी जो तुमचा इतिहास आहे, इतिहासाचा जो तिसरा धडा आहे, उपयोजित इतिहास, हा आपण वन शॉट मध्ये घेणार आहोत. तर वेलकम टू अवर चॅनल. आमचं एकच गोल आहे की तुमची जी लर्निंग आहे ते इझी आणि सुपर इझी करणं. हे आमचं चॅनल आहे किंवा हे आमचं ॲप आहे. तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यावर जे पण काही टेस्ट आहेत, फ्री टेस्ट असतील किंवा ज्या काही नोट्स आहेत, ते तुम्ही इथून नक्कीच डाउनलोड करू शकता. तर आज आपण काय काय टॉपिक्स डिस्कस करणार आहोत ते थोडंसं आपण पाहून घेऊयात. तर आज आपण उपयोजित इतिहास नेमकं म्हणजे काय, आता हे 10वी आहे, 10वी मध्ये तुमचा पूर्ण हिस्ट्री जो आहे तो उपयोजित इतिहासच आहे. तर उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय, नंतर आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयावरील संशोधन. ओके, नंतरचा टॉपिक असणार आपला उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जो आहे त्याचं जतन किंवा व्यवस्थापन किंवा त्याच्या संबंधित काही संबंधित क्षेत्र, आपण या 3 नंबरचा जो टॉपिक आहे उपयोजित इतिहास, यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत. तर आपण आज पाहूयात अप्लाइड हिस्ट्री किंवा उपयोजित इतिहास म्हणजे काय. तर उपयोजित इतिहासाला एक शब्द दिला आहे, जनासाठी इतिहास म्हणजे पब्लिक हिस्ट्री. याच्यावर टिपा लिहा म्हणून येऊ शकतं जनासाठी इतिहास. तर उपयोजित इतिहासाला शब्द आहे जनासाठी हिस्ट्री. इतिहासाचा संबंध केवळ भूतकाळाशी नसून तो वर्तमान काळाशी आणि भविष्याशी कसा जोडला आहे याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. की जो इतिहास आहे तो फक्त भूतकाळाशी रिलेटेड नाही, तर जे प्रेझेंट आहे किंवा जे पण फ्युचर आहे त्याच्याशी हा संबंध कसा जोडला गेलाय ते आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. आणि याचा उद्देश आहे इतिहासाद्वारे जे मिळालेले ज्ञान आहे, जे नॉलेज आहे, त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना वर्तमान काळात कसा होईल आणि त्याचं भविष्याचं नियोजन कसं करता येईल याचा विचार या उपयोजित इतिहास लेखनात केला जातो. पहा, आता गैरसमज काय आहेत. काही काही लोकांचे गैरसमज आहे की इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठीच आहे किंवा ज्याला इतिहास आवडतो किंवा जे इतिहास प्रेमी आहे त्यांच्यासाठी हा इतिहास विषय आहे, अशी लोकांचे गैरसमज आहे. तर या इतिहासकारांसाठी काही जुन्या वस्तू पाहण्यासाठी असतो, हे गैरसमज आहे. पण असं नसता, दैनंदिन जीवनाशी जर आपण त्याचा संबंध जोडला तर इतिहास हा सगळ्यांसाठी, एक प्रेझेंट किंवा आपण फ्युचर, हे सगळ्यांसाठी इतिहास हे खूप महत्वाचा आहे. आता तुम्हाला जर जनासाठी इतिहास किंवा पब्लिक हिस्ट्री ह्याचं जर विचारलं तर काय लिहिणार तुम्ही. सामान्य लोकांमध्ये इतिहासाविषयी ओढ निर्माण करणं, प्रेम निर्माण करणं किंवा त्याच्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करणं, याला आपण म्हणू जनासाठी इतिहास. यातील प्रमुख मुद्दे, याची संकल्पना जर आपण पाहिलं, बऱ्याचदा लोकांचा समज असतो की इतिहास केवळ इतिहासकारांसाठी आहे किंवा परीक्षेसाठी पाठ करून लिहिण्याचा एक विषय आहे. ओके, तर हे जनासाठी इतिहास जो आहे त्यामधून हा एक शब्द किंवा हे मोडीस लागलेला आहे. पहा की इतिहास फक्त अभ्यासासाठी किंवा पाठांतरासाठी नाही. तर यामध्ये सामान्य लोक केवळ प्रेक्षक नसून इतिहासात जतन प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ओके, जे आपल्यासारखे सामान्य लोक आहेत ते प्रेक्षक म्हणून नाही तर एक जतन प्रक्रियेमध्ये ते सहभागी होऊ शकतात. आता दैनंदिन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये भूतकाळातील घटनांच्या आपल्या आजच्या सामाजिक, राजकीय किंवा जे आपण आर्थिक जीवन आहे त्याच्या सोबत आपण संबंध लावू शकतो आणि त्यातून हे स्पष्ट केलं जातं. पहा, आता लोकांचा गैरसमज दूर करणं, जनासाठी इतिहास. ओके, तर हे खालील प्रश्नांची उत्तरं देऊन लोकांचा गैरसमज दूर करता येतं आपल्याला. पहा, इतिहास हा केवळ राजे महाराजांचं किंवा युद्धापुरतं मर्यादित नाही. इतिहास हा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादनक्षम असून, म्हणजे आता पर्यटन क्षेत्र आहे, चित्रपट निर्मिती आहे, यातून पण आपल्याला म्हणजे आपल्याला एक उत्पादन भेटत. ओके, तर आपल्याला हे हळूहळू सगळ्या चॅप्टरमध्ये आता तुम्हाला कळेल 4th चॅप्टर पासून की इतिहास हा एक फक्त अभ्यासापुरता नसून आर्थिकदृष्ट्या तो कसा आपल्याला फायदेशीर आहे ते आपल्याला नेक्स्ट चॅप्टर मधून आपल्याला कळेल. तर सामान्य माणसाच्या पूर्वजाचा इतिहास तितकाच महत्वाचा असतो. पहा, हे प्रश्न आपल्याला नक्की विचारायला पाहिजे. त्यातून इतिहासाविषयीचा गैरसमज जो आहे लोकांमधून दूर होईल. आता भारतातील पुढाकार जर पाहिला आपण तर सृष्टी संस्था आहे. पहा, भारतात बंगळूर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ही संस्था या क्षेत्रात एक
खूप म्हणजे अग्रगण्य काम हे करत आहे. आता सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री जर आपण पाहिलं, तर या संस्थेत एक स्वतंत्र एक विभागच आहे. तो केवळ फक्त जनासाठी इतिहास, की लोकांसाठी इतिहास कसा महत्वाचा आहे, त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि यांचं कार्य जर आपण म्हटलं, तर येथे इतिहासाशी संबंधित विविध प्रकल्प राबवले जातात आणि त्याच्यावर एक सखोल असा संशोधन केलं जातं. आता एक प्रश्न आहे, उपयोजित इतिहासाला डॉट डॉट इतिहास इतिहास असंही म्हटलं जातं. तर आधुनिक इतिहास म्हटलं जातं, प्राचीन म्हटलं जातं, जनासाठी म्हटलं जातं, की मध्ययुगीन म्हटलं जातं. तर काय म्हटलं जातं ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता 3.2 जो आहे तो उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील काही संशोधन आपण पाहूयात. तर इतिहास हा केवळ युद्धांचा आणि राजांचा नसतो, तो मानवी जीवनांचा प्रत्येक क्षेत्राशी संबंधित असतो. आता त्यामध्ये काही खालील क्षेत्र आपण डिस्कस करूयात. आता एक आहे तत्वज्ञान. तर यामध्ये काय आहे, विविध विचारसरणीचा उगम कसा झाला, त्याची प्रगती कशी झाली हे समजून घेणं. त्यामध्ये वैचारिक परंपरा जर आपण पाहिलं, तर प्रत्येक विचारसरणी म्हणजे सोच या तो विचार करण्याची एक पद्धत, एक विशिष्ट विचारांची साखळी किंवा त्याची परंपरा असते पहा. ओके, ती चालत आलेली अशी एक परंपरा. ती आपल्याला इतिहासाद्वारे समजते. ओके, तर यामध्ये महत्व काय आहे याचं? तत्वज्ञान ज्या भाषेतून मांडलं जातं, त्या भाषेचा इतिहास समजून घेतल्याशिवाय तत्वज्ञानाचा खरा अर्थ समजणं खूप अवघड आहे पहा. ओके. आता याची व्याप्ती कशी झाली? तर तत्वज्ञान हे विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची जननी मानली जाते. जो सायन्स आहे किंवा अजून वेगळ्या काही शाखा असतील, त्याची जननी म्हणजे तत्वज्ञान आहे. त्यामुळे त्याचा इतिहास अभ्यासणं हे खूप इम्पॉर्टंट असं मानलं जातं. आता विचारसरणीचा उगम, त्यांची वाटचाल आणि त्यामागील काही भाषेचा जर संदर्भ आपण पाहिला, तो समजून घेतला, तर तत्वज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. आता यामध्ये नंतर नेक्स्ट आहे विज्ञान. तर विज्ञानमध्ये अभ्यासाचा हेतू काय आहे? तर वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम, टाइमलाईन आणि त्यामागील कारण परंपरेची चेन किंवा साखळी समजून घेणं. हे झालं विज्ञानाचा इतिहासमध्ये. ओके. टिपा लिहासाठी येऊ शकतं तत्वज्ञान किंवा विज्ञान असं, तर तुम्ही हे एवढे 4 पॉइंट लिहिले तरी सफिशियंट राहतील. गरज ही शोधाची गरज, तर मानवाच्या गरजांची पूर्तता करणे. ये एक ऐसे कीवर्ड है. ओके, हे कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लिहू शकता. तर मानवाच्या गरजांची पूर्तता करणे आणि निसर्गाबद्दलची जिज्ञासा, प्रेम, ओके, क्युरिओसिटी हे शमवणे, यातून अनेक वैज्ञानिक शोध हे लागलेले आहेत पहा. आता अस्तित्वातील ज्ञानाचा वापर, जो पण आपल्याकडे नॉलेज आहे त्याचा आपण वापर, तर कोणताही नवीन शोध लावताना आधीपासून उपलब्ध असलेले वैज्ञानिक ज्ञान त्याच्या आधारावर हे घेतलं जातं. आता याची प्रगती कशी झाली, तर विज्ञानाचा इतिहास आपल्याला हे सांगतो, की मानवाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक शोधाने दुसऱ्या शोधासाठी एक पाया तयार करायचं हे ठरलं किंवा तो कसा तयार करायचा हे आपल्याला यातून समजतं. तर ओव्हरऑल आपण सारांशमध्ये जर पाहिलं, मानवी गरज आणि क्युरिओसिटी किंवा जिज्ञासा यातून आपल्याला वैज्ञानिक शोध कसं लागता येईल किंवा कसं लागल किंवा त्याच्या एकमेकांशी काय संबंध आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाचा इतिहास हा समजून घ्यावा लागेल. आता मला काही तुम्हाला सांगायचं आहे पहा. ओके. हे आमचे गेल्या वर्षीच्या बॅचचे मुलं आहेत. ओके. आणि ह्यांनी ह्यांनी आमच्याकडून लाईव्ह असं काही म्हणजे लाईव्ह शिकलेले आहेत. हे 1 वर्ष आम्ही यांना लाईव्हमध्ये शिकवलेलं आहे. ओके. आणि त्यांनी आमच्याकडून लाईव्ह शिकून जे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवत आहे, तसं यांनी लाईव्हमध्ये आमच्यासोबत शिकलेले आहेत. तर त्यामध्ये गुंजन व्यास मुलगी आहे पहा, तिनं 100% गुण घेतलेले आहेत. नंतर व्यंकटेश आहे, सेमी इंग्लिशचा होता. व्यंकटेशने पण 100 पैकी 100 मार्क हे घेतलेले आहेत. पूर्ण आमचे 127 विद्यार्थी होते. ते 90% प्लस होते. ओके. काही 203 विद्यार्थी होते, 85% प्लस होते आणि 31 विद्यार्थी असे होते, की शाळेतून ते प्रथम होते. त्यांच्या शाळेतून ते प्रथम होते. तर नेक्स्ट जर तुम्हाला शाळेतून फर्स्ट रँक घ्यायचा असेल, तर नक्कीच आमची लाईव्ह बॅच तुम्ही जॉइन करू शकता. आणि ही आमची पूर्ण टीचर्स टीम आहे. आम्ही इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश दोन्ही शिकवतो. सेमी इंग्लिशचे जे पण काही सब्जेक्ट आहे, मराठी, सोशल स्टडी मराठीतून हे मी शिकवते आणि बाकीचे सगळे सब्जेक्ट तुमचे आमच्या ॲपमधून कव्हर होतील. आता बॅच जर तुम्ही परचेस केली,
तर बॅचमधून तुम्हाला काय काय भेटणार? तर लाईव्ह क्लासेस होतील प्रत्येक टॉपिकचे, वन अँड ईच एव्हरी टॉपिकचे तुम्हाला लाईव्ह क्लास भेटतील. कंप्लीट सिलॅबस, पूर्ण सिलॅबस तुमचा कव्हर होणार आणि तुम्ही जर लाईव्ह बॅच आमची घेतली, तर ते तुम्ही मोबाईल असेल, पीसी असेल, टॅबलेट असेल किंवा बोथ किंवा Android अँड ISO इथून तुम्ही बॅच जॉइन करू शकता आणि क्लास तुम्ही लाईव्ह घेऊ शकता. ओके. रेकॉर्डिंग ऑफ ईच क्लास, प्रत्येक क्लासची रेकॉर्डिंग अवेलेबल राहील. एखादा क्लास तुमच्याकडून मिस झाला असेल, तर ती रेकॉर्डिंग तुम्हाला पाहण्याला भेटेल. चॅप्टर वाईज डाउट क्लिअरिंग सेशन असेल आमचा. प्रत्येक चॅप्टर झाला की आम्ही डाउट क्लिअरिंग सेशन ठेवतो आणि म्हणजे डाउट आम्ही मुलांचे क्लिअर करतो. लाईव्ह रिव्हिजन होते तुमची एक्झामच्या आधी. एक्झामच्या आधी सगळे तुम्हाला PYQ असेल, काही क्वेश्चन बँक असेल, सगळं लाईव्हमध्ये सोल्युशन दिलं जातं, सोडून घेतलं जातं. पर्सनल मेंटरशिपमध्ये काय आहे, तर प्रत्येक टीचरचा तुम्हाला पर्सनली नंबर भेटतो आणि तुम्ही तिथे डायरेक्ट त्यांना कॉल करून जे पण स्टडी रिलेटेड असेल, काही असेल, तर तुम्ही ते डिस्कस करू शकता. आणि आमच्या टेस्ट सीरीज आहेत. ओके. तर तो आम्ही टेस्ट घेतो, सब्जेक्टिव्ह टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेतो आणि ते आम्ही चेक करूनही देतो. जर तुम्हाला बॅच आमची घ्यायची असेल नेक्स्ट इयरची जे पण आहेत, आता 9वी मधले जे मुलं आहेत, तर प्लीज या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि एज्युकेशनल लिंक करून तुम्हाला त्याची माहिती व्यवस्थित भेटेल. ओके. तर आपण येऊयात नंतरचा जो तंत्रज्ञान आहे, आपण तत्वज्ञान पाहिला, विज्ञान पाहिला. आता तंत्रज्ञानमध्ये काय आहे बरं? त्याची व्याप्ती शेती आहे किंवा वस्तूचे काही उत्पादन आहे, स्थापत्य, आर्किटेक्चर आपण म्हणू आणि अभियांत्रिकी. ओके. या क्षेत्रामधील बदलांचा अभ्यास म्हणजे तंत्रज्ञान. जो इंजिनिअरिंग वगैरे, आर्किटेक्ट वगैरे जो फील्ड आहे, त्याच्यामधला बदल किंवा त्याचा स्टडी म्हणजे तंत्रज्ञान झाला. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांवर अवलंबून आहे. ओके. तर वैज्ञानिक शोधामुळे तंत्रज्ञान सुधारतं आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे विज्ञानाला नवं म्हणजे दिशा भेटते किंवा नवीन साधने मिळतात. आता उत्क्रांतीची साखळी मानवाने सुरुवातीला दगडी हत्यारे बनवली. माहिती आहे तुम्हाला? आधी दगडी हत्यारे होते. त्यानंतर शेतीचा विकास केला आणि ही प्रगती त्याच्याकडे असलेल्या विज्ञानावर आधारित आहे. आणि आता आता दगडी हत्यार बनतात का? नाही. एक नवीन-नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे आता. यांत्रिकीकरणमध्ये विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादनाच्या प्रक्रियेत मानवी श्रमाची जागा यंत्रांनी घेतलेली आहे. आता मानवी श्रम कमी लागत आहे. जसं की उदाहरण जर आपण शेतीचं पाहिलं, शेतामध्ये आता मॅन पॉवर कमी लागत आहे. कारण एवढे नवीन असं मशिनरी आलेल्या आहेत. नांगरणी असेल, खुरपणी असेल यासाठी. तर ते मानवाचं काम ती मशीन करत आहे, असं समजा तुम्ही. ओके. तर मानवी श्रमाची जागा कोणी घेतलेली आहे? यंत्राने घेतलेली आहे. आणि हे बदल कसे झाले बरं? हे समजण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या अभ्यासाची गरज आहे. तर मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान कशाप्रकारे हातात घालून म्हणजे दोन्ही कसं एकमेकांवर परस्परावलंबी आहेत. ओके. हे पाहून तंत्रज्ञानाचा इतिहास हा स्पष्ट आपल्याला दिसून येईल. आता नंतर आहे उद्योगधंदे आणि व्यापार यांचा इतिहास. तर उद्योग आणि व्यापारामुळं काय झालं? मानवी समाजातील जे परस्पर व्यवहार आहेत, ओके, ते क्षेत्र वाढीस लागले. ओके. जो बिझनेस करना एक दूसरे के साथ, तो ते क्षेत्र वाढलं आणि त्यातूनच सांस्कृतिक संबंध त्याचं पण जाळं विणलं गेलं. जसं की आता भारताचे लोक अमेरिकेमध्ये राहतात, जातात. तिथं आपली संस्कृती समजायला येते. ओके. तिथल्या लोकांना. तर हे काय झालं? ते सांस्कृतिक संबंध पण एक चांगले झाले. आता व्यवस्थापनाचा किंवा मॅनेजमेंटचा जर भाग आपण पाहिला, तर व्यापाराचे स्वरूप हे बाजारपेठेतील बदल, जो मार्केट आहे समजा किंवा बाजारपेठ आहे, त्यामध्ये चेंज होणं आणि व्यवस्थापनाच्या प्रवासाचाच एक भाग बनलेला आहे. ओके. आता सामाजिक बदलमध्ये व्यापार बदलला, की त्यामध्ये मानवी नातेसंबंध आणि समाजाची रचनाही पूर्ण बदलून दिसेल आपल्याला. नंतर अभ्यासाचा घटक जर आपण यामध्ये पाहिला, तर हा संपूर्ण प्रवास समजून घेण्यासाठी मेन म्हणजे सांस्कृतिक घडण, समाजाची रचना किंवा सामाजिक रचना आणि आर्थिक व्यवस्था यांचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागेल. नक्कीच. तर ओव्हरऑल जर आपण उद्योगधंदे आणि व्यापार यांचा इतिहास जर पाहिला, तर व्यापार केवळ पैशांचा व्यवहार नसून, ओके, जो बिझनेस आहे, ते फक्त पैशांचा व्यवहार असं नसून तो संस्कृती, ओके, दोन्ही देशामध्ये व्यापार होत असेल, तर ते दोन्ही देशांची संस्कृती, समाज, अर्थव्यवस्था किंवा अर्थकारण यांना जोडणारा दुवा आहे,
असं म्हटलं जातं. तर ते समजण्यासाठी हा इतिहास अभ्यासणं आवश्यक आहे. आता व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काय येईल बरं? तर उत्पादनाची जी साधने आहेत, मनुष्यबळ असेल, म्हणजे करण्यासाठी काय प्रोसेस असेल, बाजार असेल, विक्री असेल, या सर्वांच्या व्यवस्थापनासाठी भूतकालीन यंत्रणा समजून घ्यावी लागेल, की हे सगळं आधी कसं होत होतं. ओके. पहिले भूतकाळामध्ये हे सगळं कसं होत होतं बरं? असं नाही की माणूस लगेच शिकतो. माणूस कधी शिकतो? पहिले मतलब जे जुने पुराने लोग हैं या तो उनके से सीनियर है, उनसे हम सीखते हैं. ओके. डायरेक्ट आपण शिकतो का? त्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागतं, की भूतकाळात ह्या गोष्टी कशा होत होत्या? ओके. उत्पादन कसं होत होतं? शेतीमध्ये पीक कसं लावलं जात होतं? किंवा ते बाजारात कसं आणत होते? विक्री कशी करत होते? ह्याचं सगळं नॉलेज आपल्याला हवंय. तर ते कसं? ते भूतकाळीन, ते हिस्ट्री पाहिजे त्याला, आपल्याला इतिहास माहिती पाहिजे. तर आता अजून नंतर जर म्हटलं आपण मानसिकता समजणं, तर या साखळीत काम करणाऱ्या लोकांची परंपरागत मानसिकता कशी होती, हे जाणून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. ओके. नंतर जर आपण संस्थात्मक पाया जर म्हटला, तर व्यवस्थापन हे ज्या सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर आधारलेलं आहे. त्यांचा इतिहास समजायला वर्तमान काळातील काही व्यवस्थापन अधिक सुलभ आहे. ओके. म्हणजे जे आता प्रेझेंटमध्ये जे पण मॅनेजमेंट आपण म्हणू किंवा व्यवस्थापन म्हणू, ते पण अधिक सोप्या प्रकारे झालेलं आहे आधीपेक्षा. ओके. भूतकाळातील चुका टाळून यशस्वी पद्धतीचा अभ्यास करून भविष्यातील व्यवस्थापन अधिक प्रभावी झालेलं आहे. भूतकाळात काही चुका होत्या किंवा होतात किंवा तेव्हा आधी काही एवढे साधन हे वगैरे नव्हते, की थोडंसं इम्प्रूव्हमेंट वगैरे. आता खूप नवीन-नवीन पद्धती आलेल्या आहेत. त्या जर आपण घेतलं तर ते भूतकाळातील चुका आपण टाळू शकतो आणि आता यशस्वी पद्धतीनं आपण भविष्याचं व्यवस्थापन हे करू शकतो. तर ओव्हरऑल जर व्यवस्थापन शास्त्रामध्ये जर सांगायचं म्हटलं, तर भूतकाळातील सामाजिक, आर्थिक संस्था आणि लोकांची कार्यपद्धती यांचा इतिहास अभ्यासल्यास आपल्याला वर्तमान काळात किंवा मनुष्यबळ किंवा उत्पादनाचं व्यवस्थापन कसं करायचं हे समजण्यात आपल्याला सोपं जाईल. ओके. आता नंतरचं जे क्षेत्र आहे कला. आता कला, आर्ट आपण म्हणू, तर विविध कलामध्ये अभिव्यक्ती, एक्सप्रेशन, ओके, ही वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक आधारावर कशी विकसित झाले हे आपल्याला इतिहासातूनच कळतं. तर कलाकाराची मानसिकता, एखादी कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकाराची त्यावेळेची मानसिकता, ओके, आणि त्याचा विचार काय होता बरं, हे समजून घेणं महत्वाचं आहे. एखाद्या कलाकार आहे, त्याने एखादी ड्रॉइंग केलेली आहे. मग त्याने कशी केली? ओके, कोणत्या स्किलमधून केली किंवा तो करतोय, तर ती मानसिकता कशी होती बरं? त्याचा विचार काय असेल बरं, हिने ही जी ड्रॉइंग केली, त्याच्या मागे त्याचा काहीतरी विचार असेल, हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. शैलीचा विकास म्हणजे विशिष्ट कलाशैली, स्टाईल हम कहेंगे. तर त्या काळानुसार कशी बदलत गेली, आधी कशी होती ड्रॉइंगची शैली, या तो जो भी है, ज्या पण काही कला आहे, सिंगिंग, डान्सिंग, आर्ट वगैरे जो भी है, आधी कसं होतं आणि आता कसं झालं, ते काळानुसार कसं चेंज होत गेलं, तिचं प्रोग्रेस कशी झाली किंवा त्याचा विकासक्रम काय होता, हे सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला क्लिअर कळेल किंवा स्पष्ट होईल. ओके. आता कलाविष्काराचा मर्म म्हणजे कलेचा खरा अर्थ आणि त्यामागील काही परंपरा असतील ते समजण्यासाठी आपल्याला कलेचा इतिहास किंवा त्याचा वारसा हा अभ्यासणं आवश्यक आहे. ओव्हरऑल जर समराईज आपण केलं, तर कलाकृती मागील विचार, एखादी कला केलीये, त्याच्या मागील विचार, कलाकाराची मानसिकता आणि कला शैलीचा जो प्रवास आहे, ते समजून घेणं म्हणजे कलेच्या सांस्कृतिक इतिहास हा महत्वाचा ठरतो. आता मानवी शाखामध्ये काय-काय आपण पाहू शकतो, तर त्याचा उगम जर पाहिला, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारख्या शाखांचा उगम कसा झाला, हे समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. ह्या सगळ्या शाखा आहेत ना, इतिहास वगैरे हे सगळ्या. तर ते कसं उगम झालं बरं त्याचं? कसं ते उगच आलं का? कसं आलं? ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर तत्वज्ञान सर्व शास्त्रांशी ज्यांनी विज्ञान आणि इतर सर्व मानव्य शाखांचा उगम हे तत्वज्ञानातून झाला आहे, जो आपण पहिला पार्ट पाहिला. ओके, असं आपण मानतो किंवा मानलं जातं. आता मानवी जिज्ञासामध्ये जग कसं निर्माण झालं,
मानवाचे अस्तित्व काय आहे त्या जगामध्ये या प्रश्नातून जगभरातील मानवी समाजांचं सृष्टीचक्र किंवा देवदेवता, विधी यांविषयी विविध कल्पना किंवा जे मिथके आपण म्हणू त्या मांडल्या झाल्या. आता आपल्याला काही माहित होतं का हे सण आहे, हे उत्सव आहे, कसा साजरा करायचा? आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलं. ओके, जो भी अपने मम्मी-पापा है या तो उनके मम्मी-पापा से उनको असं आपल्याला समजलंय, की असं देवदेवता आहेत, अशा विधी आहेत, अशा परंपरा आहेत वगैरे, वगैरे. आता तत्वज्ञानाच्या पायामध्ये प्राचीन काळातील या विचारांमधूनच तत्वज्ञानाची बीजे पेरली गेलेली, की जो प्राचीन काळचा इतिहास होता किंवा प्राचीन काळचे जे लोक विचार करत होते, त्यातूनच हे तत्वज्ञानाची एक सुरुवात झाली पहा. ज्यावर आजच्या सर्व मानवविज्ञान शाखाचे सिद्धांत उभे आहेत. म्हणजे हे इतिहास असेल, पुरातत्व असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र असेल, ते त्यातूनच आपल्याला माहिती झालेलं आहे. आता इतिहासाचं जर महत्त्व पाहिलं, मानवाच्या या वैचारिक वाटचालीचे आकलन केवळ इतिहासाच्या आधारेच होऊ शकतं. हे यातून स्पष्ट झालेलं आहे. तर मानवाच्या अस्तित्वाशी संबंधित काही प्रश्नातून आपण तत्वज्ञान जन्मलेले आहे पहा आणि त्यातूनच इतिहास, समाजशास्त्र यांसारख्या मानवी शाखा ज्या आहेत, त्या विकसित झाल्या आणि या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी इतिहास हा मुख्य आधार आहे असं समजलं जातं. आता या ज्या मी जे तुम्हाला शिकवलेलं आहे, त्या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला आमचं ॲप डाउनलोड करावं लागेल. तिथून तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये जायचं आहे. नंतर फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला जायचं आहे. नंतर तुम्हाला क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड इथं जायचं आणि इथं सगळ्या टॉपिकच्या तुम्हाला इथं सगळ्या विषयाच्या तुम्हाला इथं नोट्स भेटतील. तर तुम्ही सेमी इंग्लिशमध्ये तिथं जाऊन तुम्ही नोट्स ह्या पाहू शकता. आता आपण नेक्स्ट पार्टकडे वळूयात. उपयोजित इतिहास आणि जो वर्तमान काळ आहे, जो प्रेझेंट आहे त्याचा काय संबंध आहे खरं? तर अनेकांना वाटतं, की इतिहासाचा वर्तमान काळाशी काही संबंध नाही. पण हे चुकीचं आहे. इतिहासाचा वर्तमान काळाशी खूप घनिष्ठ संबंध आहे पहा. तर आज आपण जे आहोत ते आपल्या पूर्वजांनी केलेल्या कार्यामुळे आहोत. आपला वारसा आपल्याला आपली ओळख देतो पहा. ओके. जे पूर्वज करून गेलेत त्यांच्यामुळं आज आपण आहोत. हे खरंय. मग समस्यावरील काही उपाय तर भूतकाळात घडलेल्या चुका किंवा घेतलेले काही चांगले निर्णय असतील त्यांच्या आधारे आपण वर्तमान काळातील जे सामाजिक स्थिती आहे किंवा आर्थिक प्रश्न आहे त्याचे उत्तर शोधू शकतो. जे आधी झालेल्या चुका आहेत ते आपण आता करत नाही. आपल्याला माहित असतं ये पहिले हुआ था. तर आता ते आपण करत नाही. ओके, हे एक उपाय आपण करू शकतो. आता मार्गदर्शनामध्ये भविष्यातील प्रगतीचा मार्ग आखण्यासाठी इतिहासाचा अनुभव दीपस्तंभासारखा आपल्याला काम करताना दिसेल. आता आपल्याकडे पहा सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे आणि त्याचं आपण वारशाचं व्यवस्थापन आहे ते कसं करायचं काय ते आपण थोडंसं पाहूयात. हे मोस्ट इम्पॉर्टंट असं 3.4 आहे पहा. हे म्हणजे परीक्षेत येतं. तर आता सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन यामध्ये आपल्याला लाभलेला वारसा ओके 2 प्रकारचा आहे. तो कोणता? ओके. तर सांस्कृतिक वारसा एक आहे. सांस्कृतिक वारसामध्ये मूर्त आणि अमूर्त. सांस्कृतिक वारसा कसा असतो? मानवनिर्मित असतो. जो मानवाने जो तयार केलेला म्हणजे सांस्कृतिक वारसा. आता त्यामध्ये 2 उपप्रकार आहेत. सांस्कृतिक वारसामध्येच 2 उपप्रकार आहेत. तर ज्याला आपण स्पर्श करू शकतो, जिसको हम टच कर सकते हैं, वो मूर्त वारसा. म्हणजे त्यामध्ये प्राचीन स्थळे, वास्तू, नाणी, किल्ले, हस्तलिखिते, पुतळे, जो हम स्टॅच्यू वगैरे कहेंगे, तर ते झालं मूर्त वारसामध्ये. अमूर्त म्हणजे काय? ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, जिसको हम टच नहीं कर सकते, वो सिर्फ हम बातों से ओके. बोलण्याने जपतो. जो परंपरेने चालत आहे, उदाहरणार्थ लोकगीते आहे, मौखिक परंपरा आहे, सण-उत्सव आहे, ते आपण ओरली जपलेलं आहे. पोवाडे असतील, काही असेल, ते ओरली जपलेलं आहे. ओके. तो अमूर्त वारसा झाला. मूर्त वारसा म्हणजे जो आपण त्याला स्पर्श करू शकतो. एक स्थळे, किल्ले, नाणी, वेरूळ असं लेणी वगैरे ज्या पण आहेत त्या मूर्त झाला आणि अमूर्त जो झाला ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पण तो ओरली आपण जपलेला आहे. तर सांस्कृतिक वारशाचे 2 उपप्रकार आहेत, मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा. आता आपण एक प्रश्न आहे तुमच्या समोर, हस्तलिखिते, प्राचीन वास्तू आणि शिल्पे यांचा समावेश कोणत्या वारसामध्ये येतो पहा, ज्याला आपण स्पर्श करू शकतो. ते सगळ्या गोष्टी आहेत. तर तो अमूर्त आहे, नैसर्गिक आहे,
मूर्त आहे की सर्वच आहे? हे तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे. आता इथं पहा, मानवाच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या अशा काही भौतिक गोष्टी आहेत. त्यांचा ऐतिहासिक वारसा ओके आपल्याला जतन करायचा आहे, तर त्यांना आपण मूर्त वारसा म्हणतो. ओके. तर यामध्ये मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे आपण डोळ्याने पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो. एवढंच लक्षात ठेवायचं. हे कीवर्ड मूर्त वारसा म्हणजे आपण त्याला डोळ्याने पाहू शकतो आणि त्याला आपण टच करू शकतो. तर प्राचीन स्थळे, किल्ले, लेणी, अजिंठा वेरूळची लेणी हे आहेत. वास्तूमध्ये इमारती आहेत, राजवाडे आहेत, जुने जुने जे वाडे होते त्यांचे बांधकाम आपण म्हणू शकतो. वस्तूमध्ये आता काय येईल, जसं की जुन्या काळात वापरलेले जे भांडी आहेत, दागिने असतात पहा जुने किंवा इतर काही साधने, ते वस्तूमध्ये येतील. हस्तलिखितेमध्ये काय येणार मग? जुन्या काळातील डॉक्युमेंट जे लिहून ठेवलेले आहेत हाताने. मग ग्रंथ आहे, शिलालेख आहेत, हे सगळं म्हणजे हस्तलेखमध्ये येईल. शिल्पे आणि चित्रे म्हणजे जुने असं कोरीव काम केलेलं, जुने कोरीव शिल्प किंवा भिंतीवर काढलेले चित्र, हे सगळे मूर्त वारसा स्थळे आहेत पहा. मूर्त सांस्कृतिक वारसा स्थळे किंवा आपण चीजें ये हम कह सकते हैं. आता अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे अशा परंपरा की आपण ज्या एक मिनिट. तर अशा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे अशा परंपरा ज्या आपण डोळ्याने पाहू शकतो. ओके. आँखों से हम देख सकते किंवा त्याला अनुभवू शकतो. ओके. परंतु त्यांना एखाद्या वास्तूसारखा आपण स्पर्श करू शकत नाही. तो झाला म्हणजे अमूर्त वारसा किंवा तो आपण मौखिक स्वरूपात अजून जपलेला आहे किंवा जिवंत ठेवलेला आहे. तर मौखिक परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोकगीते आहेत, ओव्या आहेत, लोककथा आहे, ही मौखिक परंपरा झाली. ओके. आता पारंपरिक ज्ञानमध्ये निसर्ग आहे, विश्वाचं नॉलेज आहे. ओके. नंतर म्हणजे वेदातील काही औषधी, वनस्पती याचं नॉलेज देतो ना, की असं करायचं, मग हे होतं, ते होतं. हवामानाचा अंदाज घेणं, ह्या सगळ्यात जुन्या परंपरा आहेत किंवा जुन्या पद्धती आहेत पहा. आता सण आणि उत्सवमध्ये सामाजिक प्रथा, सण साजरे करण्याची पद्धत, हे सगळं आपण मौखिकरित्या जपलेलं आहे. आपल्याला माहीत नव्हतं कोणता सण कसा साजरा करतो. आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळं झालं अमूर्त वारसा. कला सादरीकरणमध्ये लोकसंगीत येईल, लोकनृत्य येईल, जसं की लावणी आहे, पोवाडे आहे, काही नाटक आहेत, दशावतार वगैरे असे सगळे जे आहेत त्या अमूर्त वारसा आहे. आता विशिष्ट कौशल्य म्हणजे हस्तकला आणि पारंपरिक वस्तू बनवण्याचं खास कौशल्य, पैठणी विणण्याची कला. ओके. ओरली सांगितलेली आहे. आता परंपराची गट अशा परंपराचं जतन करणारं सामाजिक गट किंवा समुदाय. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये येईल. आता काही इथं नावं आहेत पहा. अजिंठाची लेणी आहे. ओके. औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. ही लेणी बौद्ध चित्रकला आणि शिल्पकलेचं प्रसिद्ध असं उदाहरण आहे. वेरूळची लेणी जी आहे, ओके, 83 मध्ये, तर हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तिन्ही धर्मांची लेणी इथं आहे वेरूळमध्ये आणि यातील कैलास मंदिर जे आहे ते एक एकाच पाषाणातून कोरून बनवलेलं असं सगळ्यात मोठं एक शिल्प मानलं जातं पहा. कोणार्क मंदिर ओडिसाचं आहे. हे चुकीच्या जोडीसाठी येऊ शकतं. हे मंदिर रथाच्या आकारात बांधलेलं आहे. कोणार्क मंदिर ओडिसाचं. हम्पी येथील स्मारक कर्नाटक येथे विजयनगर या साम्राज्याची ही राजधानी मानली जाते किंवा आहे. म्हणजे खजुराहो येथील मंदिर आहे, हे एम-पीमध्ये आहे पहा. तर येथील शिल्पकला ही जगप्रसिद्ध शिल्पकला ही मानली जाते. तर हे थोडंसं चुकीच्या जोडीसाठी तुम्ही ठिकाण आणि कोठे आहे ते लर्न करून जायचं आहे. आता काही भारतात जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत काही एक महत्त्वाच्या काही आहेत. आपण ते घेत आहोत या यादीमध्ये. तर 2003 मधलं वेदिक पठण हे प्राचीन भारतीय वेदांच्या मंत्रोच्चाराची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आपल्याला यातून दिसेल. ओके. 2001 कुटियट्टम हे केरळमधील जगातील सर्वात जुनी संस्कृत नाट्य परंपरा आहे. चुकीच्या जोडीसाठी किंवा कालरेषा पूर्ण करासाठी आहे. आता 2005 मध्ये जो रामलीला
आलं. तर उत्तर भारतात प्रामुख्याने हे सादर केलेलं रामायणाचं नाटक सादरीकरण हे रामलीला आहे पहा. ओके. आता 2009 मध्ये रमण हे उत्तराखंडाचं आहे. उत्तराखंड गढवाल येथील धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य हे अशा प्रकारे आहे. रमण याला म्हटलं जातं. आता 2010 कालबेलिया हे राजस्थानचे प्रसिद्ध लोकसंगीत आणि लोकनृत्य म्हणजे साप पकडणारे जे लोक होते त्यांच्या समुदायाची ही कला आहे. ओके. आता 2010 मध्ये तर छाऊ नृत्य हे पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा येथील मुखवटे घालून इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल पहा. हे मुखवटे घालून केले जाणारं एक कला आहे. युद्धकला ह्याला प्रधान नृत्य असं म्हटलं जातं. युद्धकला प्रधान नृत्य ऐसे छाऊ नृत्य को कहा जाता है. 2013 संकीर्तन हे मणिपूरमधील एक अत्यंत महत्वाची सांस्कृतिक आणि धार्मिक असं विधिनाट्य हे आहे. तर हे एक थोडंसं तुम्हाला लर्न करायचं आहे. नेक्स्ट आता भारतातील जे जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत इंडियामधले ते आपण पाहूयात. तर अजिंठा लेणी आहे. प्राचीन बौद्ध चित्रकला आणि शिल्पकलेचे उदाहरण आहे. एलिफंटा घारापुरी लेणी आहे ही पण. भगवान शिवाजी विविध रूपे दर्शवणारी ही लेणी आहे भगवान शिवाची. ओके. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईचं आहे पहा. हे व्हिक्टोरियन गोथिक शैलीमध्ये बांधलेलं आहे. ते ऐतिहासिक रेल्वे स्थानक आहे मुंबईचं. ताजमहल आहे हे वारसा स्थळ आहे. जगातील 7वं आश्चर्यापैकी एक आहे आणि हे मुघल स्थापत्य कलेचे कळस किंवा त्या काळात बांधलेलं हे ताजमहल आपल्याला आग्रा येथे दिसेल. आता नैसर्गिक वारसा जो आहे, नैसर्गिक वारसा म्हणजे काय? तर निसर्गाकडून मिळणारी आपल्याला अशी देणगी की ज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता, प्राणी, वनस्पती, भूरचना यांचा समावेश होतो. नैसर्गिक म्हणजे निसर्गाकडून भेटलेली आहे, मानव निर्मित नाही. नॅचरली आपल्याला हे वारसा मिळालेला आहे. मानवी हस्तक्षेप नसलेली पहा स्पष्ट सांगितलं याच्यामध्ये मानवाचं काही हस्तक्षेप नाही. निसर्गाची ही अनमोल आणि सुंदर अशी संपत्ती हे जपण्यासाठी युनेस्कोने भारतातील काही स्थळे सांगितलेली आहेत. ते कोणते कोणते आहेत पहा. पश्चिम घाट, कास पठार. ओके. या वारशाचं जतन करण्यासाठी युनेस्कोने जागतिक संस्था कार्य करते. भारतातील पुरातत्व संरक्षण ASI इंटॅक या संस्था काम करतात हे नैसर्गिक वारसा जपवण्यासाठी आणि यामुळं काय होतं पर्यटन वाढतं आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी या भेटतात. आता युनेस्कोने 2012 मध्ये महाराष्ट्रातील डॉट डॉट या स्थळांचा समावेश जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत केलाय. जागतिक नैसर्गिक अजिंठा लेणी आहे, पश्चिम घाटचं कास पठार आहे, गेटवे ऑफ इंडिया आहे की शनिवार वाडा आहे. नैसर्गिक म्हणजे आपल्याला निसर्गाकडून भेटलेलं. तर ह्याचा आन्सर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता अजून काही नैसर्गिक स्थळे आहेत, जागतिक वारसा स्थळे. कांजीरंगाचं उद्यान आहे पहा आसाममध्ये. 85 मध्ये स्थापना झाली. मानव वन्यजीव अभयारण्य आहे आसाममध्ये 85 मध्ये स्थापना झाली. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालचं आहे 87 मध्ये स्थापना झाली. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशचं आहे म्हणजे 14 मध्ये त्याला नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. तर यामध्ये तुम्हाला इयर आणि नाव लक्षात ठेवायचे आहेत. आता 3.5 नुसार आपण जर पाहिलं की संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणते कोणते आहेत तर संग्रहालय आणि अभिलेखागार मध्ये इतिहास विषयातील पदवीधरांसाठी सगळ्यात महत्वाचं क्षेत्र की ज्यांनी इतिहास विषयात पदवी प्राप्त केली. तर संग्रहालयामध्ये प्राचीन वस्तूंचं जतन करतात आणि त्याचं वर्गीकरण करतात आणि ते प्रदर्शनामध्ये मांडलं जातं. ओके. जो गिने चुने चीजे आहे आता सगळ्या तर गोष्टी आपण प्रदर्शनात मांडू शकत नाही. ओके. तर काही निवडक वस्तू प्रदर्शनामध्ये प्राचीन वस्तू प्रदर्शनामध्ये मांडणं. अभिलेखागाराचं काय आहे? ऐतिहासिक कागदपत्रे, जे नकाशे आहेत जुने, काही नोंदी असतील त्या सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तर ते अभिलेखागार दिल्ली येथे आहे. ओके. दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार तिथं जुनी कागदपत्रे, डॉक्युमेंट, नकाशे वगैरे ठेवलेले आहेत. आता ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन आपण कसं करायचं? जे आपल्याला ऐतिहासिक स्थळं आहेत जसं की ताजमहल आहे, कुतुब मिनार आहे, किल्ले आहे, जे पण आहे आपले किल्ले, मंदिरे, लेण्या आहेत त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी तज्ञांची गरज असते. ओके. वो अच्छे से रखने के लिए क्योंकि ये पर्यटन क्षेत्र है. यात पुरातत्व शास्त्रज्ञ,
वास्तुविशारद, रसायनशास्त्रज्ञ, की कोणतं रसायन कोणतं केमिकल यूज करून हे स्वच्छ राहू शकतं, क्लीन राहू शकतं, एकत्र काम करतात. कोण कोण तिथं तज्ज्ञ व्यक्ती, पुरातत्व शास्त्रज्ञ, वास्तुविशारद, रसायनशास्त्रज्ञ हे सगळे एकत्र येऊन काम करतात की ही वस्तू किंवा वास्तू जशीच्या तशी राहिली पाहिजे. पुरातन वस्तूला धक्का न लावता तिची दुरुस्ती करणे. ओके, इसमें कुछ भी बिघाड नाही करना है, तर ती तशी वस्तू ती सेफ ठेवणं हे एक महत्वाचं आव्हान किंवा कौशल्य असणारा तज्ज्ञ व्यक्ती हा पाहिजे असतो. पहा आता पर्यटन आणि आपण आतिथ्य क्षेत्र जर पाहिलं तर पर्यटन हे जगातील सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे. पहा लोक एक पर्यटनासाठी जातात, दुसऱ्या देशातील लोक आपल्याकडे येतात, आपण दुसरीकडे जातो. ओके, तर ह्यामुळं काय होतं, स्थानिक लोकांचा एक रोजगार वाढतो. ओके, तर हे पर्यटन हे जगातील सर्वात वेगानं वाढणारं क्षेत्र आहे. त्यासाठी काय लागतं तर मार्गदर्शक लागतो. ऐतिहासिक स्थळाची अचूक माहिती देणारा आपल्याला पाहिजे. आपण एखाद्या स्थळी गेलो, जसं की आता अजिंठा वेरूळला जातात, परदेशी लोक येतात, त्यांना काही माहित नसतं, तर तिथं गाईड्स आहेत पहा, की त्यांना सगळं इंग्लिशमध्ये समजून सांगणं वगैरे जो पण आहे की त्याचा इतिहास की कसं होतं काय होतं वगैरे हे समजून सांगण्यासाठी आपल्याला गाईड पाहिजे, टूर गाईड्स. ओके, आता पर्यटन व्यवस्थापक मध्ये ऐतिहासिक सहलींचे आयोजन करणं, त्यातून हॉटेल. ओके, आता लोक येणार पाहण्यासाठी तर हॉटेल पाहिजे. ओके, वाहतूक पाहिजे जाण्यासाठी जाण्या येण्यासाठी, आणि तिथं काही स्थानिक हस्तकला असतील. ओके, मग ते आपण तिथं गेलो तर तिथली एक गोष्ट आपण परचेस करतो, आणतो. ओके, तर ह्यासाठी पर्यटन व्यवस्थापक म्हणजे सहलींचं आयोजन, त्याच्यासाठी हॉटेल, व्यवसाय, वाहतूक हे इत्यादी स्थानिक कलेला एक मोठी चालना आपल्याला दिसते. ओके, आता मनोरंजन आणि संपर्क माध्यमे, एंटरटेनमेंट आणि मीडिया जर आपण म्हटलं, आजकाल ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांची मोठी लाट आहे है ना. म्हणजे हिस्ट्रीचे काही एखादा विषय घेऊन ओके ते त्याच्यावर पिक्चर काढलं जातं पहा. तर त्यासाठी पण कोण लागतं, म्हणजे एक सल्लागार पाहिजे आपल्याला, की तो त्या जुन्या चित्रपटामध्ये वेशभूषा कशी होती, दागिने कसे होते, भाषा कोणती वापरली होती, शस्त्रे, काही वास्तू असतील, ठिकाणे त्या काळाला साजेसं असं आहे की नाही हे तपासण्यासाठी पण कोण लागतं, इतिहासकारच लागतो. त्यांनी ते पाहिलेलं आहे आधी, मग तो ते आपल्याला सांगणार की असं असं होतं, तसं तसं होतं आणि तुम्ही यामध्ये ऍड करा असं. आता लेखन मध्ये ऐतिहासिक विषयावर छोटे छोटे पटकथा लिहिणं, संवाद लिहिणं, त्याच्यासाठी पण एक तज्ज्ञ किंवा इतिहासकाराची गरज आपल्याला भासते पहा. आता तिथे एक तुम्हाला आहे बॉक्समध्ये माहिती आहे का तुम्हाला, बॉक्समध्ये एक हे पुरावस्तूचं वर्णन करणारी मातीची वाटिका आहे पहा. याला म्हणजे मातीचं आहे हे. तर हे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर येथे आहे. तर हे मेसोपोटेमियातील सध्याचे इराक हे ऊर हे प्राचीन शहर आहे. तर हे संग्रहालय इसवी सन पूर्व 6व्या शतकातील आहे आणि उत्खनन करते होते द लिओनार्ड उली. ओके, यांनी 22 ते 34 या काळात हे उत्खनन करून किंवा खोदून हे भेटलेलं आहे त्यांना. ह्याचं खास वैशिष्ट्य काय आहे बरं, तर हे संग्रहालय मेसोपोटेमियाची जी राजकन्या आहे एनिगॉल्डी हिने बांधलेलं आहे आणि ती स्वतः या संग्रहालयाची देखभाल करत होती. ओके, आता ही जी मातीची वाटिका आहे तर या संग्रहालयात सर्वात मोठं वैशिष्ट्य ही सापडलेली वस्तू. ओके, त्याबद्दल सविस्तर माहिती देणाऱ्या मातीची वाटिका किंवा आपण क्ले टॅबलेट असं म्हणू शकतो. आता एक प्रश्न आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ... या शहराच्या उत्खनन करताना आपल्याला सापडले. दिल्ली आहे, हडप्पा आहे, ऊर आहे की कोलकाता आहे, तर ह्याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. आता हे इंडियन म्युझियम ऑफ कोलकाता आहे पहा, ही कोलकात्याची एक म्युझियम आहे. ओके, त्याचं नाव आहे इंडियन म्युझियम. तर यामध्ये ह्याची स्थापना कधी झाली, तर हे झालेलं आहे 1814 मध्ये. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल द्वारे ह्याची स्थापना करण्यात आली. तर म्हणजे नॅथॅनियल वॉलिश हे एक डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ होते आणि त्यांनीच या संग्रहालयाचे पहिले संग्रहपाल म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आता मुख्य विभाग संग्रहालयाचे काय काम आहे किंवा ती कशी सुव्यवस्थित चालते तर ते आपण थोडंसं पाहूयात. तर यामध्ये कला, दुसरा पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 पार्ट आहेत. तर प्रकाशन आणि छायाचित्रणमध्ये वस्तूंची किंवा जी माहिती आहे ते पुरस्कार रूपाने प्रसिद्ध करणं आणि त्यांचे फोटो काढणं.
ओके. आता प्रशिक्षण आणि ग्रंथालय नवीन पिढी जी आहे, ओके, त्यांना ते पिढीला माहिती पुरवणं, इतिहास शिकवणं किंवा त्या संदर्भातील पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देणं. प्रतिकृती निर्मिती म्हणजे मूळ वस्तूंना धक्का न लावता त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करणं. जो भी हमें चीज मिली है, ओके, ते तशीच्या तशी त्याला म्हणजे धक्का न लावता तशीच्या तशी त्याची एक प्रतिकृती तयार करणं. ओके. आता एक प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॉट डॉट येथे आहे, तर नवी दिल्ली येथे आहे, कोलकाता येथे आहे, मुंबई येथे आहे की चेन्नई हे इथे आहे, तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट, आता राष्ट्रीय चित्रपट ग्रंथालय आपण NFAI पुणे हे पाहूयात. तर ह्याची स्थापना झाली 64 मध्ये. भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय असं याला म्हणू. यांचा उद्देश काय होता, तर दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेऊन त्यांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेणं, सुरक्षित नेणं. जे पण काही दुर्मिळ चित्रपट आहेत, भारतीय चित्रपट, ते कोणते कोणते आहेत ते पाहणं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत नेणं की पुढच्या पिढींना सांगणं, हे एक उद्देश होता. चित्रपटांचं वर्गीकरण करणं की कोणत्या म्हणजे कसला चित्रपट आहे त्याचं डिवायडेशन करणं, वर्गीकरण करणं आणि त्याची कायमस्वरूपी नोंद तयार करून संशोधनात मदत करणं. प्रसारमध्ये चित्रपट आलं, संस्कृती आली आणि इतिहास तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रांची निर्मिती करणं, हे काम पूर्ण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे इथं केलं जातं. जर थोडक्यात जर आपण पाहिलं तर इतिहासाच्या अभ्यासातून समाजाचा फायदा करून देणं आणि वारसा जपताना रोजगाराच्या नवीन संधी मिळवून देणं, जो अभी नए जो लोक आहे किंवा नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी. तर हे झालं आपलं उपयोजित इतिहास. ओके. आणि आपला सांस्कृतिक वारसा ही आपली अस्मिता आहे, ती विद्रुपीकरणापासून आपण वाचवणं, भविष्यात त्याला सुरक्षित ठेवणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आता उपयोजित इतिहासाचा अभ्यास केवळ वर्गापुरता मर्यादित आहे का? नाही. आपण या धड्यातून काय शिकलो? इतिहास म्हणजे फक्त अभ्यासापुरता विषय नाही, तर तो रोजगार मिळवून देणारा विषय आहे, नक्कीच आहे. उपयोजित इतिहास अभ्यास केवळ वर्गापुरता मर्यादित नसून त्यातून अनेक व्यावसायिक संधी, करिअर अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळतात. आणि इतिहास ही केवळ जुन्या गोष्टींची माहिती नसून ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या पण फायदेशीर आहे, हे आपल्याला यातून समजेल. आता काही स्वाध्याय जर आपण पाहिलं तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराच्या उत्खनाने सापडलं आहे. ओके. ते कोणतं आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये टाका. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. ओके. ते तुम्ही काय आहे ते सांगा. नंतर चुकीच्या जोडीसाठी जे आपण पाहिलं, कुटियट्टम आहे, रमण आहे, रामलीला आहे, कालबेलिया आहे, ते कुठल्या ह्याच्यामधली किंवा स्टेटमधली ह्या परंपरा आहेत त्या चुकीच्या जोडीसाठी येणार. ओके. सकारांसाठी तंत्रज्ञानाचा इतिहास का अभ्यासावा लागतो, जो हमने अभी देखा. उपयोजित इतिहासाचा संशोधनात वर्तमान काळात जे मानव आहे त्यांच्या जीवनशैलीवर कसा इफेक्ट होतो, त्याचा काय परिणाम होतो ते रिझन आपल्याला द्यायचं आहे. टिपा लिहामध्ये अभिलेखागार आहे किंवा उपयोजित इतिहास आहे किंवा जागतिक वारसा स्थळे कोणकोणती आहेत त्याच्यावर आपल्याला टिपा ह्या लिहाव्या लागतील. ओके. संकल्पना चित्र पूर्ण करा. जे 2 सांस्कृतिक वारसा आहे, मूर्त आणि अमूर्त. ओके. ते तर तुम्हाला मूर्त वारसा स्थळे कोणते आणि अमूर्त वारसा स्थळे कोणते हे तुम्हाला इथं लिहिणं आवश्यक आहे. आणि सविस्तर उत्तरेमध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय स्पष्ट करायचं आहे. इतिहास आणि वर्तमान काळ यांचा काय संबंध आहे जे आपण आता पाहिलं. नंतर उपयोजित इतिहासाच्या संशोधनामध्ये कोणत्या विविध विषयांचा समावेश आहे, जसं की विज्ञान, तत्वज्ञान वगैरे आपण जे काही पाहिलं. ओके. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा संबंध आणि नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. ओके. तर ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर आता तुम्ही मला माझ्याकडून व्हिडिओमध्ये शिकला आहात. तुम्हाला जर असंच माझ्यासोबत लाईव्ह मध्ये शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या बॅच जॉईन करा. आणि हा आमचा गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे, जो गुंजन आहे आमच्याकडून शिकून म्हणजे 100% तिला मार्क आहेत. व्यंकटेश सेमी इंग्लिशला होता, त्याला पण 100% त्यांनी स्कोर केलेला आहे. आणि नेक्स्ट जर तुम्ही आमची बॅच घेणार तर तुम्ही पण नेक्स्ट असणार ही नक्कीच खात्री आहे. हा आमचा ऍप आहे इझी लर्निंगचा, जाऊन तुम्ही इन्स्टॉल करा. यामधून काही नोट्स मिळतील, काही टेस्ट भेटतील, टेस्ट सिरीज आहे ते तुम्ही नक्कीच अपलोड करा आणि करून घ्या आणि
त्याचा फायदा घ्या. आणि जे पण काही तुम्हाला डाउट्स असतील बॅच रिलेटेड किंवा काय, तर या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळी व्यवस्थित इन्फॉर्मेशन यातून भेटेल. तर जे पण नवीन आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात आपण 4th चॅप्टर घेऊन लवकरच.